रात्रीचा गडद अंधार पसरलेला होता. स्वयंपाकघरात सायली देशमुख हळूवार हाताने आर्यन पाटीलसाठी त्याच्या आवडीचे पदार्थ बनवत होती. आज तो उशिरा घरी येणार हे माहीत असूनही ती त्याच्यासाठी खास जेवण तयार करून वाट पाहत होती. घड्याळ हळूहळू 11 वाजण्याच्या जवळ येत होतं आणि तरीही तो आलेला नव्हता. छातीत कुठेतरी एक बेचैनी डोकावू लागली. संपूर्ण वाडीत सगळ्यांना ठाऊक होतं, हा विवाह तिनेच मागितला होता. आर्यन तिला प्रेम करत नव्हता. खरं तर तो तिला मनातून नावडत होता. पूर्वी तिने त्याच्याकडून कुठल्याही प्रेमाची अपेक्षा केली नव्हती, पण आता तिचा हात सहजपणे तिच्या किंचित फुगलेल्या पोटावर गेला. ओठावर हलकं स्मित उमटलं. आपल्या बाळासाठी तरी तो मला थोडं चांगलं वागवेल, नाही का? अचानक मुख्य दरवाजाचा क्लिक आवाज आला आणि तिचं हृदय जोरात धडधडू लागलं. ती घाईघाईने बाहेर गेली. आर्यन, तू आलास? दरवाजात आर्यन पाटील उभा होता. गडद काश्मिरी कोटात त्याचा उंच देखणा चेहरा हिवाळ्याच्या रात्रीत अधिकच उठून दिसत होता. पण त्याने तिला पाहताच थंडपणे म्हटलं, सायली, आपल्याला बोलायचं आहे. तिच्या कपाळावर आढ्या पडल्या. काहीतरी बिनसल्याचं तिला जाणवलं, पण लगेच तिला आपल्या पर्समधील प्रेग्नन्सी टेस्ट आठवली आणि पुन्हा ओठावर स्मित उमटलं. हो, मलाही तुला काही सांगायचं आहे. रिया गरोदर आहे. चल घटस्फोट घेऊया. धाड, तो वाक्याचा आघात तिच्या मनाला भेदून गेला. ती क्षणभर जागच्या जागी गोठून उभी राहिली. तो पुढे म्हणाला, 5 महिन्यांची आहे ती. मी कार्तिकला वचन दिलं होतं की तिच्या आयुष्यभर काळजी घेईन. त्यामुळे आता तू मिसेस पाटीलची जागा रिकामी कर. कार्तिक हा रियाचा भाऊ आणि आर्यनचा जिवलग मित्र होता. 3 वर्षांपूर्वी आर्यनचं प्राण वाचवताना कार्तिकचा मृत्यू झाला होता. सायलीला हे सगळं ठाऊक होतं. म्हणूनच ती गेली 3 वर्षे रियाची सेवा करत होती, तिच्या हुकुमावर चालत होती. पण तिने असं कसं केलं? पतीच्या पोटी बाळ धारण करणं आणि तीच दुसऱ्या स्त्रीसाठी जागा रिकामी करणं. तिचं मन गोंधळून गेलं, पण ती स्वतःला सावरत म्हणाली, आर्यन, मी आज हॉस्पिटलला गेले होते. डॉक्टर म्हणाले. तितक्यात त्याचा फोन वाजला आणि तिचं वाक्य अर्धवट राहिलं. काय, रियाला काही झालं? तिला लगेच हॉस्पिटलला न्या, मी येतोय. तो घाईघाईने फोन ठेवून निघून लागला. सायलीने त्याचा हात घट्ट पकडला. इतक्या रात्री तू तिच्याकडे जाणार आहेस? तू जाऊ शकत नाही. तो चिडून तिचा हात झटकून म्हणाला, रिया संकटात आहे. मी तिला मदत करू शकतो आणि तू मला अडवणार? सायली, इतकी निर्दयी नको होऊ. तो दरवाजा उघडून बाहेर पडला. तिच्या डोळ्यात पाणी तरळलं. वर्षानुवर्षं साचलेलं दुःख उफाळून आलं. ती पळत बाहेर गेली आणि ओरडली, मी निर्दयी आहे? मी तुझी पत्नी आहे. मी बघ्यातगत उभी राहून तुला दुसऱ्या बाईकडे धावताना बघू का? तो थांबला, पण त्याचे शब्द तिच्या हृदयात विषासारखे उतरले. तुला माहीत आहे का, तुला पत्नी ही पदवी कशी मिळाली? तुझ्यामुळेच कार्तिक मेलाय आणि रिया या अवस्थेत आली आहे. गेल्या 3 वर्षात मी तुला सहन केलं. तुला तुरुंगात न पाठवणं हे फक्त पाटील आणि देशमुख कुटुंबाचा मान राखून होतं. अजून काय हवं तुला? तिचा चेहरा पटकन पांढरा पडला. 3 वर्षांपूर्वी लग्न ठरण्याच्या आधीच आर्यनचा अपघात झाला आणि कार्तिक मृत्युमुखी पडला. सगळी पुरावे तिच्यावर बोट दाखवत होते. जणू तिनेच आर्यनच्या कारमध्ये छेडछाड केली होती. तिने असंख्य वेळा त्याला आपली निरपराधी सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. पुराव्याअभावी केस बंद झाली होती. तिला वाटलं होतं की त्यामुळे तो तिच्यावर विश्वास ठेवेल, पण नाही. तो आजही तिला गुन्हेगारच समजत होता. ती थरथरत्या आवाजात म्हणाली, कार्तिकच्या मृत्यूसाठी मी जबाबदार नाही. मी तुला कितींदा समजावले? तुला मारण्यासाठी कोणी भाडोत्री ठेवलं का मी? ते शक्य आहे का? असं वाटतंय तुला? तो उपहासाने हसला. अगदी तसंच हास्यास्पद जसं मी तुझ्याशी लग्न केलं. पण खरं सांगू? तिच्या मनाने सांगितलं, विचारू नकोस, पण तोंडून निघालंच काय? मी रोज विचार करतो, तू कधी मेलीस तर बरं होईल. त्याचा आवाज कडवट द्वेषाने भरलेला होता. गेल्या 3 वर्षात तुझा चेहरा पाहणं म्हणजे मला घृणा वाटते. तुझ्याकडे पाहिलं की मला कार्तिकचा मृत्यू आठवतो. मला वाटतं तू नरकात जावंस आणि त्याच्यासोबत चिरनिद्रेत विसावावंस. धाड, तिचं हृदय तुटलं. ती मागे सरकली. गेल्या 3 वर्षाचे प्रत्येक थंड नजरेचे क्षण तिच्या डोळ्यासमोर आले. आज तिला उमगलं, तो तिला कधीच प्रेम करणार नाही. तो तर तिचा मृत्यूच इच्छित होता. ती हसली, पण डोळ्यातून पाणी उगळलं. आता कळलं, मीच चुकीच्या माणसावर विश्वास ठेवला. त्याचा चेहरा एक क्षण ताणला गेला. जणू त्याचं मन थोडं हललं, पण लगेच फोन पुन्हा वाजला. मिस्टर आर्यन, तुम्ही येणार आहात का? रियाला जोरात रक्तस्राव होतोय. बाळ वाचवू शकणार नाही. कदाचित. आर्यन पाटीलचे डोळे अरुंद झाले. फोनवर तो घाईघाईने म्हणाला, बाळ वाचवण्यासाठी जे शक्य ते करा. मी लगेच पोहोचतो. कसलाही विचार न करता त्याने फोन ठेवला आणि घटस्फोटाच्या कागदपत्राचा गठ्ठा सायली देशमुखच्या हातात जबरदस्तीने ढकलला. हे साईन कर. घरात ठेव. मी कोणाला तरी पाठवीन घेऊन जाण्यासाठी. असं बोलून तो झपाट्याने गाडीत बसला आणि निघून गेला.
सायलीच्या हातात ते कागद थरथरत होते आणि तिचं हृदय राखेत रूपांतरित झालं होतं. 5 वर्षाचं एकतर्फी प्रेम आणि तीन वर्षाचा लग्नाचा प्रवास, एवढं काही दिलं होतं. पण एका फोन कॉलने सगळं संपलं. कसलेही हुरहुर न ठेवता तिने पेन उचलला, सही केली आणि खाली कपडे पटकन गोळा करून खाली उतरली. घरकाम करणारी मंगला हतबंब राहिली. मॅडम, एवढ्या रात्री कुठं चाललात? सायलीने कटू हसू केलं. मॅडम म्हणू नकोस मला, आता फक्त सायली म्हण. आर्यनला आता मी पत्नी म्हणून नको होती आणि तिलाही आता ती ओळख नको होती. सायलीला अचानक काही आठवलं. तिने हातातलं ब्रेसलेट काढून मंगलाच्या हातात दिलं. मंगला, तुझी मुलगी बरी नसते. मी फारसं काही करू शकले नाही. हा ब्रेसलेट डायमंडचा आहे. किमान 5 लाखाचा भाव येईल. तिच्या उपचारासाठी वापर. मंगला दचकली. मी एवढं महाग घेऊ शकते नाही. घे, मला आता याची काही गरज नाही, सायलीने ठाम स्वरात सांगितलं. तो ब्रेसलेट कधी आर्यनने लग्नाच्या वेळी दिला होता. त्याच्या कोट्यावधीच्या संपत्तीसमोर अगदी तुच्छ. पण सायलीने तो नेहमी जपून ठेवला होता. आज मात्र सगळं संपल्यावर त्याचं काही मोल उरलं नव्हतं. ती न बोलता निघाली, सुटकेस ओढत. अर्ध्या तासाने तिचा मानलेला भाऊ राहुल तिला घ्यायला आला. सायली देशमुख ही देशमुख कुटुंबाची सख्खी मुलगी नव्हती, पण राहुलने तिला नेहमी बहिणीसारखं मानलं होतं. रस्त्यावर थंडीत उभी असलेली सायली पाहून त्याच्या डोळ्यात पाणी आलं. तुला असं उभं ठेवलं त्याने? सांग, मी जाऊन आर्यन पाटीलला जाब विचारतो. सायलीने त्याचा हात धरला. भाऊ, थोडी थंडी वाजते, आधी घरी जाऊया. राहुलने लगेच आपलं जॅकेट तिच्या अंगावर घातला. चल आधी घरी, मग बघू. त्याच्या छोट्या फ्लॅटवर पोहोचल्यावर सगळं ऐकलं आणि तो संतापला. हे काय अन्याय आहे. त्याला माहीत आहे का तू आई होणार आहेस? सायलीने मान हलवली. बहुतेक नाही. तिने खोल श्वास घेतला. भाऊ, प्रेमाशिवाय लग्नाचं काही मूल्य नसतं. मी वाटलं होतं बर्फासारख्या मनालाही ऊब देता येते, पण तो बर्फ नाही, थंड लोखंड आहे. ते वितळत नाही. म्हणून आता मी काही जबरदस्ती करणार नाही. तूही करू नकोस. त्याला जाऊ दे. आणि मला पण. राहुलचा जीव कळवळला. ठीक आहे, तो तुला नको म्हणतो, पण मी आहे ना. बाळ झाल्यावर मीच तुला मदत करेन. सायलीने कृतज्ञतेने हसून उत्तर दिलं. मी परदेशात जाऊ इच्छिते. शिक्षण आणि बाळ दोन्ही सांभाळता येईल. राहुलने होकार दिला. दुसऱ्या दिवशी तिकीट काढण्याचं ठरलं. मात्र त्या रात्री सायली झोपेत असतानाच जोराचा आवाज आला. राहुलच्या घराबाहेरून त्याचा संतापलेला आवाज ऐकू आला. कोण आहे? काय हवंय तुम्हाला? ती हाबकून उठली आणि हॉलमध्ये गेली. 5-6 मुखवटे घातलेली माणसं तिथे उभी होती. कोणीतरी तिच्या तोंडावर कपडा दाबला. विचित्र वास नाकात शिरला आणि अंधार दाटला. जेव्हा तिला शुद्ध आली तेव्हा ती आणि राहुल एका क्रूझ जहाजावर होते. त्यांचे कपडे हिसकावून काही अश्लील फोटो काढले गेले. त्यापैकी एकाने फोन लावला. रिया मॅडम, या दोघांचं काय करू? फोनच्या पलीकडून रिया शिंदेचा थंड हशा आला. नालायकांनो, मासे खाऊ घालायचे अपघातासारखं दाखवा, जसं 3 वर्षांपूर्वी झालं होतं. समजलं? थोड्या वेळाने जहाज खडकावर आदळलं. खाऱ्या पाण्याचा फवारा सायलीच्या चेहऱ्यावर बसला आणि ती दचकली. राहुलला हलवत ती किंचाळली. भाऊ, उठ बघ, तिकडे बोट आहे. पण बोटीतले लोक हसत म्हणाले. सायली, हा आर्यन सरांचा गिफ्ट आहे. धन्यवाद देण्याची गरज नाही. सायलीच्या अंगावर काटा आला. तिच्या कानात आर्यनचे निर्दयी शब्द घुमले. सायली देशमुख, कधी मरशील याची मला वाट बघते. जा, नरकात जाऊन कार्तिकला भेट. त्या क्षणी सायलीला जाणवलं, तो तिला सुरुवातीपासूनच ठार मारायच्या विचारात होता. पण तिच्यासोबत राहुललाही का? राहुलने तिचा हात धरला. त्याच्याकडे वेळ वाया घालवू नकोस. तिकडे खडक दिसतोय का? पोहून जाऊया, कदाचित सुटू. थंड समुद्रकाठच्या पाण्याने शरीर सुरीसारखं कापत होतं, पण ते पोहत राहिले. खडकाजवळ पोहोचल्यावर सायलीला चढता आलं नाही. राहुलने तिला खांद्यावर उचललं. सायली, माझ्या खांद्यावर पाय ठेव आणि वर चढ. मी नंतर येतो. पण तू? जाईन मीही, काळजी करू नकोस. सायली कसाबसा वर चढली आणि हात पुढे केला. भाऊ, लवकर ये. पण राहुलचे ओठ निळे पडले होते. सायली, मी नाही चढू शकत. तू वाच. मी इथेच राहून मदत येण्याची वाट पाहतो. असं म्हणत तो हळूहळू लाटांमध्ये गडप झाला. सायलीची किंचाळी समुद्राच्या गडगडाटात विरून गेली. भाऊ, नाही.